पुन्हा एकदा शाहीर मानाचा मुजरा करतो आणि दुसऱ्या फेरीला सुरुवात करतोय. बुवा म्हणाले सुंदर कार्यक्रम केल्याने बुवाने शॉर्टकट मध्ये वेळेअभावी बुवा बोलून गेले की नवऱ्यानं काहीतरी बायकोला बोलायला हवं. आता बाई माणसाची कलकंडणं म्हणजे योग्य नाही साधारण येतो. ह्या बाईन शंकराचा लगोटा नाही सोडला तर माझी चड्डी पण काढून दे. अहो बाई एवढी कसली घाई. शक्तिपुऱ्याचा बाज आहे बुवा. पार्वती विचारणार आहे शंकर आला नाही. शंकर नंतर मग झेपल तेवढं बघणार. तुम्ही आमचा लगोटा पण नाही ठेवलो. शास्त्र म्हणतात त्याला शास्त्र. सारेपाटाच्या काळात पार्वतीने शंकराचा लगोटा नेलं चोरून. बाजू मांडणारे हे काय म्हणतात की नवरात जर बायकोला काय बोलला नाही तर बायको कशाला बोलल. मी कशाला बोलू. परत जाऊन रुसलीच तर मी काय करू. बरोबर आहे की नाही. कारण आताच्या ह्या शाहिरांना रुसवा जास्त येतो. बुवा म्हणून गेले की प्रश्नाचा उलगडा. बुवा लसूण ही पूर्वी जन्मीची कोण. आलं लक्षात माझ्या. आणि बुवा ना इथून हात दाखवला होता लसूण ही पूर्वी जन्मीची कोण. हा प्रश्न माझा गेल्या वर्षी ज्या ज्या शाहिरांना विचारला मी आवर्जून नाव सांगेन या ठिकाणी. संदर्भ 2 शाहिरांनी दिला होता. आदरणीय सचिनजी कदम बुवा. दुसरे शाहीर सांगतो शाहीर संदीप मोरे बुवा. ज्यावेळेस माझे गुरुवर्य माझे वडील आहेत हो बुवा स्वतः त्यांनी संदर्भ दिला होता. परंतु तो संदर्भ जवळजवळ 75% मिळता जुळता होता. त्यावेळेस पप्पाने सांगितलं मला की बाबा हा प्रश्न बंद करायचा का. मी तरी सुद्धा त्यांना विचारत होतो ठिकाण अजून आपणाला शाहीर ठिकाण सांगत नाही. संदर्भ मिळता जुळता होता म्हणून बुवा तो प्रश्न मी बंद केला. मी माझ्या बारीत सांगितलेलं आहे. मी प्रामाणिक आहे. खोटं मी बोलत नाही. हा खोटं बोलणार नाही बुवा. एवढंच हवं होतं तर माझ्या कानात फुसकी मारायची बुवा. खोटेपणा दिला असता. असो अजून बुवा म्हणतात लोकांना देण्यासारखं बुवाकडे काही नाही. स्तवन जुनी गायली मान्य करतो. 5 वर्षापूर्वी बुवा मी स्तवन गायलेली आणि तुमच्यासाठी आज सुद्धा नवीन होती स्तवन. काय रे शाहीर होती की नाही बुवा. ज्यावेळेस आम्ही समजतो समोरचा शाहीर काय गातो ना तेव्हा त्या लेवलने जायला लागतं. कारण माझ्याकडे अभ्यास मिळता जुळता असायला हवं. नाही तर आम्ही तळणार पापड आणि तुम्ही खाशी भजी. मग ती भुर्जीत बुवा अंडी फोडायची कुणी. वा हशमन बुवा आहे याचा नाद नाही करायचा. आणि शाहीर म्हणतात खरोखर बोललेले की आज मी रंगमंचावर उभा आहे आणि खरोखर स्तवन बुवा सांगतो तुमच्यासाठी आज जी आणली होती ना स्तवन नीट लावून बुवा जरी बेबी पासून बोमाटतोस ना तरी तुला कटिंग जमणार नाही. असं आपला गाभायाने मान्य करतात शाहीर. शिमन बुवांच्या चाल कुणी नाद नाही करायचं बुवा. हा दोन्ही कर सोडून पहिले वंदन सद्गुरु रायाला नित्य नेम जपतो मी तुला आलो गायाला. अरे भाव घेरणी अंतरातून मी तुझ पाहिला. राजू दादा खरोखर म्हणणार होतो पण मीटर मध्ये बसत नव्हती. वा हे मला सांगायचं नाही. या पोपटवांच्या दुसऱ्यांना सांगा की तेच येतात. आता नवीन इंजेक्शन देतो एकदा फिरव.
बुवा चाल विसरले की नाही सांगा गाणं म्हणताना विसरले ना असू दे बुवांचं गाणं तेच फक्त चाली फिरून इकडून तिकडून बुवा कशा आणताव बुवांच्या तोंडून आलं की नाही सांगा खरं असो बुवा म्हणाले जमीन जुमला भलाही बंगला केलं या वारसदार तुला केलं या वारसदार होता भीमराव लय दिलदार त्यानं दिलं या फुकट सार फुकटचा व्हायचा असेल तर बुवा मरशील म्हणून छक्का म्हणाले बुवा उत्तर आहे का विषयाला विषय देतो अरे विचार पक्का ह्याच्या हाती हा शिक्का का तू घेतलास पाठीवर हे राजेश बुवा विचार पक्का हाती हा शिक्का का तू घेतलास पाठीवर का तू घेतलास पाठीवर मग या बुवाला कळालं आहे बर बुवा या बुवाला कळालं आहे बर अरे छक्का चढला पंजावर त्याला कळालं आहे बर छक्का चढला पंजावर विचार पक्का हाती तो शिक्का विचार पक्का हाती तो शिक्का घेतलं पाठीवर का घेतलं पाठीवर आहे बर छक्का चढला पंजावर अजून नामर्थ म्हणतात म्हणून बुवा विषयाला विषय बघा एकला पकड मोठा महादेव मोठा जती हा बुवा काय म्हणतो बघा भिजवत हो घामानी यांच्यावर तर भरपूर गेले बुवा 2016 पासून याच्यात घुसलेला शहर मला मोठेपणा सांगायचा नाही बुवा उत्तराला उत्तर असतं माड बघा आले भले भिजवित हे घामानी कैक झुकले रण मैदानी आले भले भिजत हे घामानी कैक झुकले रण मैदानी तुला लाजवीन मीरे रणी बुवा लाजवीन तुला लाजवीन मीरे रणी अशी ही देवेंद्राची वाणी तुला लाजवीन मीरे अशी ही देवेंद्राची वाणी लाजवीन मीरणी अशिया देवेंद्राची वाणी धन्यवाद आलेलं पारितोषिक एकच द्या जीवन फॅन लांजाचा बादशाह शाहीर देवेंद्र झिमण यांसाठी संचितदादा आमटे राज आमटे लहू आगरे